धनगर समाजाला घटना दत्त अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज खामगाव चौफुली इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सन 2014 साली बारामती इथं दिलेला शब्द राज्य सरकारनं पाळावा यासाठी समाजानं तीव्र संताप व्यक्त केला। हे आंदोलन जालना इथं उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी करण्यात आले। समाज बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार उपोषणकर्ते बोराडे हे दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून जालना येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आंबड चौफुली इथं उपोषणास बसले आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा 17वा दिवस आहे। रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। आंदोलकांनी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा अशा घोषणा दिल्या। सरकारला धनगरी बाणानं तीव्र आंदोलनाचा इशारा। सरकारनं अद्याप उपोषणाची कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही, याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। धनगर समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारला स्पष्ट इशारा दिलाय, जर धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचं उपोषण तात्काळ सोडवलं नाही तर त्यांच्या आदेशानुसार धनगरी बाणानं संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। या इशाऱ्यात चक्का जाम करणं आणि बाजारपेठा बंद करण्याचा समावेश आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।